मध्ये आपल्याला या ठिकाणचा कोन शोधायचा आहे. मग ही आकृतीमध्ये पाहिलं तर ह्या ज्या समांतर आहे आणि ही त्यांची छेदिका आहे, हा जो कोन आहे 2x+13 आणि 3x-22 हे दोन्ही कोन समान मापाचे दाखवावे लागतील. त्याला कारण आहे की या ठिकाणी 3x-22 असणारा कोन हा 2x+13 या कोनाशी समान आहे. समान असण्याचं कारण असं आहे की हे दोन्ही जे कोन आहेत हे दोन्ही कोन संगत कोन आहेत आणि संगत कोन हे समान मापाचे असतात, करस्पॉन्डिंग अँगल. मग यामध्ये 3x-22 बरोबर 2x+13 हे समीकरण तयार झाल्यावर आपला 3x इकडे राहील, 2x इकडे येईल, तो मायनस मध्ये होईल आणि हा 13 आणि 22 यांची दोघांची बेरीज होईल, कारण की इकडे वजा तो इकडे जाऊन प्लस होईल. मग 3x मधले 2x गेल्यावर x राहील आणि 13 आणि 22 या दोघांची बेरीज केल्यावर होईल 35. मग x ची किंमत झाली 35. त्यावरून आता पहिला कोन जो आहे तो आपण शोधूया. पहिला जो 2x+13 याचं माप शोधूया. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला x च्या जागेवर 35 ठेवावं लागेल, म्हणजे 35 ची दुप्पट करावं लागेल. 2 गुणिले 35 आणि त्यामध्ये 13 मिळवायचे. मग 35 दुणे होतील 70, 70 आणि हे 13, 70 आणि 13 मिळून झाले या ठिकाणी 83. म्हणजे या ठिकाणी एकाचं माप मिळालं आपल्याला 83. 83 मिळाला. याचा अर्थ 3x-22 सुद्धा काय आहे, 83च आहे, कारण की दोन्ही हे समान मापाचे असतात. आपल्याला कळलं या ठिकाणी 83 आहे, या ठिकाणी सुद्धा 83 आहे. मग बाकीचे सर्व आपल्याला कोण शोधता येतील. या ठिकाणी सुद्धा 83च असणार, कारण की हा विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात. या ठिकाणी 83 आहे, तर या ठिकाणी सुद्धा 83च असणार, कारण की हे विरुद्ध कोन आहेत, समान मापाचे असतात. आता राहिलं काय, इकडचा आरचा जो भाग आहे हा जो कोन आहे तो शोधायचा. मग आपल्याला माहिती आहे की ही रेषी जोडी आहे, म्हणजे दोघांची बेरीज 180 असते. मग यामध्ये 180 मधून हे 83 वजा करायचे. 180 मधून 80 गेले 100 राहिले, 100 मध्ये 3 कमी करले 97. हा 97 आहे. मग हा 97 असेल तर हा सुद्धा इथे 97, कारण तो त्याचा संगत कोन. मग हा 97 असेल तर याचा विरुद्ध कोन हा सुद्धा 97 असेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा 97 आहे, तर याचा विरुद्ध कोन इथे सुद्धा 97च असणार. तर अशा प्रकारे एकाचं माप जर माहित असेल तर आपण हे सर्वांचे माप शोधू शकतो.